अगं हो आई, माझा दिवस छान होता. ऑफिसमध्येही सगळं ठीक होतं. पण ते सगळं सोड, तू इतकं सकाळी मला फोन का केलास? मला महत्वाचं बोलायचंय. बोल ना. मला तक्रार करायची आहे. तक्रार? तुझ्या होणाऱ्या बायकोची तक्रार. वर्षा, हा इकडे ये. आले. अगं उभी का? बस बस. आई काय झालंय नक्की, सांगशील का मला? ही तुझी होणारी बायको वर्षा. अरे खूप काळजी घेते रे माझी. काय? बापलेक बाजूलाच राहतात ना. माझी तब्येतीची काळजी मला सारखं विचारत असतं. एवढी काळजी घेणार असतं का कोण? तुला असंच पाहिजे आई. तू काही स्वतःकडे लक्ष देत नाहीस, म्हणून असं तुझी काळजी करणारं सतत कोणीतरी तुझ्या मानगुटीवर हवंच. हे बघ, तू स्वतःकडे बघ, किती वाढलायस तू. काही खातो पितो की नाही? मी तर खानावळ चालवते, सगळ्यांना छान छान खायला घालते, आणि तिथं माझ्या मुलाची जेवणाची आबाळ. मला काय झालं? मी असाच आहे, फिट अँड फाईन. हो, दिसतंय ते. हे बघ, सकाळी उठल्यावर शिवलीलामृत वाचायचं. घरातून बाहेर पडताना शिवशंभोच्या फोटोला नमस्कार करून बाहेर पडायचं. काय काय होणार आहे त्याने? ऐक तरी, दृष्ट लागते तुला. आणि संध्याकाळी शिवशंभोच्या देवळात जाऊन. आई आई अगं पास, मी ते अमेरिकेत राहतो. इथे काय घेऊन बसले शुभ अशुभ दृष्ट वगैरे? काही तुझं, मी एकदम व्यवस्थित आहे. तसं नाही रे, शिवशंभोच्या कृपेने सगळं छान होणार आहे. त्याच्यासाठी सर आटापिटा चाललाय ना आपला. नाहीतर मी इथे, तू साता समुद्रापलीकडे, आणि मी आई, खोकला थांबला नाही तुझा अजून? शांत हो. वर्षा बघतेस काय? पाणी आण जा. आई रिलॅक्स हो, रिलॅक्स हो. ही घ्या. पाणी पी, रिलॅक्स हो. तू औषधं घेत नाहीस ना आई वेळेवर तुझी? वर्षात तिला आजच्या आज हॉस्पिटलला घेऊन जायचं काय? हो. शांत हो, बोलू नको. बरं वाटतंय ना आता तुला? थोडीशी उमळ आली रे. अरे पण तू एवढी काळजी का करतोयस? सगळं हे बघ, वर्षाची बाबा आली, बोल त्यांच्याशी. नमस्कार जावई बापू. काका जावई बापू वगैरे काय? अरे काही नाही रे, गंमत केली. बर, आता तू लवकरात लवकर मोठी रजा घेऊन इकडे ये आणि वर्षाबरोबर लग्न करून तिला तिकडे घेऊन जा. काका, मी तुमच्याशी बोललोय ना, लग्न ह्या 2 वर्षात तरी शक्य नाहीये. पण 2 महिन्यांनी येतोय मी तिकडे, तेव्हा आल्यावर आपण बोलूच. बर. अरे हो, तुम्हाला काही प्रायव्हेट बोलायचं असेल तर बोला, उगाच आमची आडखाडी नको. हो हो. बरं वहिनी, माझा मावस भाऊ प्रभाकर, माहितीये तुम्हाला, तो येणार आहे उद्या. वर्षाची पत्रिका दाखवणार आहे मी त्याला. अमरची पत्रिका दाखवायचीच तुम्हाला? हो, माझं जरा पंचांग ठेवलं, तेवढं देता का? राहू काळ बघत होते मी. उद्या दुपारपर्यंत आलं तर चालेल ना? हो हो चालेल ना. हरकत नाही, मी उद्या दुपारी येते. या. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येतो. प्रभाकर भाऊ, तुम्ही काय बोलत का नाही? काय झालं? माझ्या अमरची पत्रिका तर ठीक आहे ना? हो हो, तर सगळं उत्तम. काय
काय असेल ते स्पष्ट सांगा. मनात शंका नको. नाही तसं काही विशेष नाही. मी श्रीपाद भाऊंशी बोलतो ना, ते सांगतील तुम्हाला सगळं. तुम्ही मला का सांगत नाही? चित्राताई तुम्ही आई आहात, तुम्हाला नाही ऐकवणार आहे. असं नका हो करू. काय असेल ते स्पष्टपणे सांगा हो. प्रभाकर भाऊ, तुमच्या अमरच्या पत्रिकेत अकाली मृत्यू योग आहे. 29व्या वर्षापर्यंत त्याला खूप जपावं लागेल. पण एकदा का हा काळ गेला ना की सगळं ठीक होईल. हे शंभू महादेवा, हा काय खेळ मांडलायस रे? आयुष्यात थोडंही सुख मिळू नये अशीच इच्छा आहे का तुझी? तू विष सहज पचवलंस म्हणून तू निळकंठ झालास. पण माझ्यात नाही रे तेवढी ताकद. बाबा, तुम्ही इथे असे का उभे आहात? मला अस्वस्थ व्हायला झालंय. बाळा, माझ्या मनाची काय अवस्था आहे मी तुला सांगूही शकत नाही. प्रभाकरचं भाकीत अचूक असतं. त्यानं तुझ्या आईच्या बाबतीतही अपमृत्यू आहे असं सांगून सावध केलं, पण नाही. आम्ही असल्यावरही नेलं ग ते. आणि आणि तुझी आई गेली कायमची. बाबा, आणि आता बाबा ऐका ऐका. बाबा, आईचं जाणं हा योगायोगही असू शकतो ना. ते आकाशातले कोणतेही ग्रह तारे किंवा कुठलीही व्यक्ती कोणाचं जीवन किंवा मृत्यू कसं ठरवू शकेल? मला मला तुझं म्हणणं पटतंय. मला असेल, योगायोगही असेल. अगं पण आपण विषयाची परीक्षा का घ्यायची? अमरच्या बाबतीत आपण धोका पत्करू शकतो का? बाबा, अमरला काहीही होणार नाहीये. मी त्याला काही होऊ देणार नाही. लाख मुलाचं बोलीस वर्षा. अगं तुझी पुन्हाही माझ्या अमरच्या पाठी असेल ना तर त्याला काही होणार नाही, खात्री आहे मला. चित्रताई, तुमच्या पुढे यायचं आमचं धीरच होत नव्हतं. मला काय झालं? मी ठीक आहे. उलट तुमच्या भावानी भविष्य सांगून मला सावध केलं. मी काय म्हणते, आपण सगळेजण त्याच्यासाठी प्रयत्न करूया का? तसा 29वं वर्ष पूर्ण व्हायला आठवडा बाकी आहे. त्या आठवड्याच्या त्याच्या हातून महादेवाला रुद्राभिषेक करूया. अगदी माझ्या मनातलं बोलला, पण त्यासाठी अमरने इथे यायला हवं ना. वर्षा तू त्याला फोन कर. हा, मी? पण हे कसं शक्य आहे? कालच त्याने आपल्याला सांगितलं नाही का पुढचे 2 महिने तरी त्याला इथे येणं जमणार नाहीये. आणि हा खूप महत्वाचा पिरियड आहे त्याच्या नोकरीतला. तिथून रजा घेऊन तो इकडं. मी सांगते ना तेवढं कर. मी त्याच्या भल्यासाठी सांगते. पण काकू,
त्याला ना ह्या सगळ्यावर विश्वास नाहीये. मला माहिती आहे ना तो नाही येणार. मग त्याला सांग तुझी आई सिरियस आहे. चित्राताईंना हार्ट अटॅक आल्याची बातमी तिने काळजावर दगड ठेवून अमरला सांगितली. दुसरा कसलाही विचार न करता तो तडक भारतात यायला निघाला. वर्षा अजून कसा आला नाही ग तो? तू तर म्हणाली तो एअरपोर्टला उतरला म्हणून. हो, प्रवासात असेल ना. JVLR क्रॉस केल्याचा मेसेज केला त्याने मला. पोहोचेल इतक्यात. पण तिथून इथे आला इतका वेळ. एक काम कर, तू त्याला फोन कर. हा, आणि नाही मीच फोन लावते त्याला. थांबा काकू. हे बघा, नका काळजी करू. तुम्हाला तर माहिती आहे ना हल्ली ट्रॅफिक किती असतं. तो पोहोचेल ना. पण बडवलीला यायला इतका वेळ? वर्षा मला खूप काळजी वाटते ग. मला कळव हा. हो काकू, हे बघा आधी शांत व्हा आणि तुम्ही आराम करा बरं. मी आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये. त्याचा फोन आला की पहिला कळवेन तुम्हाला. बरं, मी येते. हा, त्याला इतका वेळ कसा त्याला? हे महादेवा, शंभू शंकरा, माझ्या मुलाची काळजी घे रे. त्याला सुखरूप घरी येऊ दे. महादेवा. दादा तासाभरात पोहोचू ना आपण? हो हो, ट्रॅफिक नाही लागलं तर पोहोचू आपण. प्लीज जरा घाई करा, माझी आई आजारी होती तिकडे. काळजी करू नका, मी घेतो लगेच. वर्षा वर्षा फोन आला कविताचा. फोन लागत नाहीये. कदाचित नेटवर्क इश्यू असेल. पुन्हा पुन्हा फोन लावून बघ ना. माझं जीव अडकलंय ग. काकू, हे बघा टेन्शन घेऊ नका. आज जाऊन आराम करता का? तो आला आणि तुम्ही समोर दिसलात ना तर पंचायत होईल आपली. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात असं सांगितलंय मी त्याला. आणि हेही म्हटलंय की तू आधी घरी ये, मग इथून आपण हॉस्पिटलला जाऊयात. अगं पण माझा जीव अडकलाय ग. असून कसं आला नाही तो? वर्षा तू थांबा, मी आले. हे शंभू महादेवा, माझ्या बाळाला सुखरूप ठेव. माझ्या मुलाला सुखरूप घरी येऊ दे. हे काय? अगं पहिला असा उपडा ठेवला ना तर माणूस घरी लवकर येतो असं समज आहे. हे शंभू महादेवा, माझ्या मुलाला सुखरूप येऊ दे. माझ्या मुलाचं लक्ष. आई तू आलास? अरे माझ्या बाळाकडे तुझा फोन लागत नाही, काय नाही. मेसेजला उत्तर नाही, वर्षाच्या मेसेजला उत्तर नाही. अरे तू कशी आहेस? तुला माहिती आहे मला खूप काळजी वाटत होती तुझी. बरी आहेस ना तू आता? पण एक मिनिट, तुला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला इतक्यात? पाणी. पाणी मागितलं मी? मागितलं का पाणी? नकोय मला काहीच. आणि तुमची खोटी सिंपत्ती तर अजिबात नकोय.
वर्षा तू खोटं बोललीस माझ्याशी. तिथून एवढे ऑल ऑफ सडन निघावं लागलं मला. मागचे काही तास मी कुठल्या टेन्शन मध्ये काढले तर मला माहिती. सगळे अर्जंट प्रोजेक्ट सोडून बॉसची बोलणी खाऊन तिथून इथपर्यंत आलो आणि इथे आल्यावर कळतं की हे सगळं खोटं होतं. असं सांगितलं नसतं तर तू आलाच नसता, म्हणून मी तिला सांगितलं. आई, तू कशी इन्व्हॉल्व होऊ शकतेस अशा गोष्टींमध्ये? आणि हिला कळायला नको? माझा जॉब मी तिकडे स्टेकला लावून आलो का तर कोणीतरी सांगितलं माझ्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही ते मानलत. काय मूर्खपणा आहे हा? माझा करिअर, माझा जॉब महत्वाचा की त्या माणसाच्या भाकड कथा? वर्षात तू तर कमाल केलीस. हात जोडतो तुझ्या पुढे. अरे अमर, पुरे कर ना आता. बघ तिच्या डोळ्यात पाणी आलं. माझा जॉब गेला ना तर आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येईल. आय कॅन्ट टेक दिस. नाही राहायचं मला इथे. चाललो मी. आवर आय एम सॉरी. चुकलं माझं. मला खोटं बोलायचं पण नव्हतं. बोललीस ना. माझा नाईलाज होता. असं रागवून जाऊ नकोस. आलायस तर रुद्राभिषेक करूनच जा की. आता तर मी रुद्राभिषेक अजिबातच नाही करणार. आईचं मन मोडून जाऊ नकोस. एका दिवसाचा. अरे जाऊ दे त्याला. काकू, जाऊ दे. अजिबात थांबवू नकोस. त्याच्या मनात जे येतं ते त्याला करू दे. अगं कुठं महत्व आहे त्याला आपलं? हे बघ वर्षा, किचनमध्ये त्याच्या आवडीची खीर ठेवली. ती घेऊन ये. आणि मीठ मोहऱ्या काढून ठेवलं ते सुद्धा घेऊन ये. त्याची दृष्ट काढायची. मी त्याच्या बेडरूममध्ये. हा जर खरंच निघून गेला असता तर? अगं, तो माझा मुलगा आहे. तो माझ्या मनाविरुद्ध कधीच काही करणार नाही. तू ये. अमर, मला अटॅकच आला असता ना, बरं झालं असतं. तेव्हा समाधान झालं असतं तुझं. आई, काही काय बोलतेस वेड्यासारखं? मग काय बोलू? कशाला उगाच चिडतोस तू एवढा? अगं, वर्षाने मला तिकडे फोन केल्यावर माझी काय अवस्था झाली असेल विचार कर. अगं, मी काय घातलंय, मी सोबत काय घेतलंय, या कशाची शुद्ध नव्हती मला. तिथून फक्त इथे पोहोचायचंय एवढंच डोक्यात होतं माझ्या. एवढी काळजी करतो आईची, मग एवढं चिडतोस कशाला? आई, अगं मी इतक्या दूर राहतो आणि इथे तू एकटी राहतेस. त्याचं टेन्शन असतं का मला? मग सॉरी म्हणू का? आई, असं जवळ मला डोळे भरून बघू दे. किती दिवसाने बघते रे तुला. आई, रोजच बघतेस की स्क्रीनवर? त्यातून समाधान थोडंच होतं. अरे तू माझ्या समोर उभा आहेस, प्रत्यक्ष माझ्या जवळ उभा आहेस, माझ्या सोबत आहेस. याचं समाधान वेगळं असतं रे बाळा. आता एक शब्द बोलायचं नाही. मी जे करते ते निमूटपणे करून घ्यायचं. मध्ये अजिबात बोलायचं नाही.
झालं तुझं की बाकी आणखी काही? हो आहे ना बाकी, पण ते आता नाही सांगणार, नंतर सांगणार. मी आलीच हा, तुम्ही दोघं बोलत बसा. सॉरी वर्षा, खरंच सॉरी. मी जरा जास्तच ओरडलो तुझ्यावर. वर्षा, काकूंना करमतच नव्हतं. त्यांना खूप काळजी वाटत होती तुझी. म्हणूनच मग नाईलाजाच तर तुला फोन करून खोटं सांगावं लागलं मला. तुझी आई, माझे बाबा दोघंही एकटे आहेत. ते आपल्यासाठी जगतायत. मग ह्या वयात आपण त्यांची मनं सांभाळायला नको? हे बघ, वाटतं मला हे सगळं. आयुष्यभर ते आपल्यासाठी कष्ट करतायत ना. आता मला सांग, आपल्याला जर कोणी म्हटलं की आज दिवस बरा नाहीये, घरातनं बाहेर पडू नका, तर आपल्याही मनात राहणार ना ती गोष्ट दिवसभर? ते तुझी आई आधीपासूनच साधी भोळी, आणि तू एकुलता एक असल्यावर मग काळजी नाही का वाटणार? हे सगळं मला पटतं वर्ष, पण अगं त्यासाठी सगळा एवढा आटापिटा करून अभिषेक वगैरे काय? त्यांच्यासाठी तू नाही का थोडं ऍडजस्ट करू शकत? आणि नाहीतरी तसाही आता आलाच आहेस ना. अगं पण जायचं मला परवा लगेच. परवा लगेच? हो, जावंच लागेल, अर्जंट आहे. परवा लगेच? अरे मग उद्याचा दिवस आहे ना मध्ये. चालेल, आपण उद्याच अभिषेक करू. मी फोन करून तसंही रुद्राभिषेकाचं बुकिंग करून ठेवलेलं आहे. आणि मग उद्या अभिषेक होईल, तू परवा फ्लाईट पकडून जाऊ शकशील, हो की नाही? मग तर झालं. आणि तुझ्यावरचं संकट टळलंय हे कळल्यावर आईंना पण किती बरं वाटेल. अच्छा, म्हणजे तू असे काय ऐकणार नाहीयेस? टिपिकल बायको आहेस तू. हा, हो, म्हणजे 2 वर्षांनी होणारी का असे ना, बायको ती बायकोच. आणि म्हणून तुला आता माझं ऐकावं लागेल. आपल्या लग्नानंतर आईला तिकडे घेऊन येण्याची जबाबदारी तुझी आहे. एक वेळ ती माझं नाही ऐकणार, पण तुझं नक्की ऐकेन. त्यासाठीच तर चाललेत सगळे प्रयत्न. त्यासाठी थँक्यू सो मच.